तर का म्हणता चंद्रपूरचे पोट्ट्यो सानून मामाजीसोबत सकाळीच निघलो वावरात. काहून तर आता धान लावा लागते ना वावरात ना, वावराची घात चालू झाली. कोणचे केस दिसत आहे? पांढरे केस आहे का माझ्या डोक्यात? सानू तर म्हणे पांढरे केस आहे म्हणे माझ्या डोक्यात, म्हणजे पिकलेले. आलो तर आप्पा इथं पार बनवत होते, म्हणजे पाणी अडवासाठी नाही का धान लावते, आणि याले म्हणते पर, म्हणजे जे मोठे होऊन धान बनते तेच. पण आता मला हे काही समजत नाही, कारण आमच्या इकडे हे नाही लावतं, आमच्या इकडे फक्त पराठी लावतो म्हणजे कापूस. आता घरून आलतो आम्ही यायचा डब्बा घेऊन जेवायचा, तर मी बी घरून जेवण नाही आलतो. आले मला एक्स्ट्रा पोटी द्या. आलो तर आप्पानं हात धुतले आणि मग जेवण करायला बसलो. आणि सानून मी ना आप्पा तिघांनी सोबत जेवण केलं आणि थैला लटकवून दिला डब्बा बांधून ना, मग अजून तिकडे जाऊन बसलो. तर सानू मोबाईल पाहत होती. मोबाईल पाय झाली आणि मग खेळायला बी लागली. आणि भाऊ तुमच्या वावरात का लावले यावर्षी सांगा बरं. आणि पाणी होतं का नाही आता तुमच्याकडं? आमच्या इकडं तर कमीच पडतंय का. मग सानू बॉडी दाखवत होती. आणि मग थोड्या वेळून मी बी कंटेंटच्या चक्करमध्ये थोडं पावडं घेतलं, उकत वाकत करायला नाही का. आणि मग जेवण खाऊन करून निघलो घराकडं. आता घराकडे येताना पहिलं बकरीसाठी घ्यायचा होता चारा. आणि मागच्या ब्लॉगमध्ये म्हणलं होतं मी ना डारा, बस यालेच डारा म्हणते बकरीच्या चाऱ्याला. येत्या रस्त्यात घोडा